नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या पहिल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता आहे ना आपण सुरुवात करतोय फिश पासून. तर मी फिश करायला घेतली आहे. झटपट फिश करायला वेळ पण नाही मिळाला. बांधलेली एकदम इझी आहे आपल्याला रेसिपी करण्यासाठी. त्याची रेसिपी तुम्ही जर मागत असाल तर मग हळद, मसाला, मीठ, कोकम, बस दॅट्स इट. आणि चण्याचं पीठ आणि रवा लावून फ्राय करायचे. मी खूप एक्सायटेड आहे कारण माझा पहिला ब्लॉग आहे आणि तुम्ही भरपूर जणांनी, मला वाटतं जवळजवळ 87% लोकांनी वोट येस केला होता की हा ताई तू बाबा चॅनल ओपन कर तुझं, आम्हाला आवडेल. आणि मोस्ट ऑफ दी पीपलनी सांगितलं की डेली ब्लॉग कर आणि रेसिपीज पण करत जा. सो आली आहे ना मी तुमच्यासाठी. येस. सो हां, आता मम्मी पण आहे थोड्या वेळात, भाऊ पण आहे. भाऊने कॅमेरा हँडल केला आहे. मी लगेच सडन डिसिजन घेतली की हां आता आपण स्टार्ट करायला पाहिजे. माझे सगळे असतील व्हिडिओ याच्यामध्ये, म्हणजे मिक्स जसं आपण रेसिपी करताना मिक्स असं करतो ना, सो ते असणार आहे. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ असणार, एक्सप्लोरिंग असणार आहे, लाईफस्टाईल व्हिडिओ असणार आहे, परत माझे एक्सपिरियन्स पण असणार आहेत. परत आपण भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये करणार आहोत. आणि आपलं जे चॅनल आहे मंदार आंबोकर ब्लॉग्स, तिथे पण मी असणारच आहे. पण माझी अशी इच्छा होती की आपलं पण असं एक वेगळं चॅनल असावं जिकडे मी बिनधास्त तुमच्याशी बोलू शकते. भाऊ, तुला कसं वाटतंय मी चॅनल स्टार्ट केले आता आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे? भारी वाटतंय. अजून काय मस्त. इकडे पण मच्छो आपले जे प्रेक्षक आहेत सगळे, त्यांना पण काय काय नवीन नवीन प्रोव्हाइड कर. तुझी लाईफस्टाईल दाखव. डेफिनेट नवीन नवीन युनिक रेसिपीज ज्या लोकांनी पाहिल्या नाहीयेत किंवा केल्या नाहीयेत, सिंपल जरी असेल आणि आपल्या घरगुती रेसिपीज पण त्या पण सेंड कर. बहस ते बहस. अननस वगैरे काय पाहिजे का काय? पपया त्याला सगळ्यांना फक्त आणून द्यायचं, बाकी ना स्वतः हातातून काही घेणार नाही. अरे किती तो काव्याचा आवाज. बापरे. दशहरी आंबे आणलेत मम्मीनी, पपया आणलाय. आंब्याचं सीझन आहे, पपया ठीक आहे बघूया. आणि ड्रेस नाही दिला शिवायला, टाइम असेल. ठीक आहे. त्याच्यासोबत अननस पण. आणि ना आता पूर्ण गॅस क्लीन केला आहे मी थोडा. अजून भरपूर गोष्टी आहेत ते क्लिअर करायच्या आहेत कारण मला जेवल्यानंतर लगेच क्लिनिंग आवडते. मांदेली फ्राय बनवली. जेव्हा कधी काय मच्छी अवेलेबल असेल मी गेलेली लवकर, पण त्यांच्याकडे बोंबीलच सगळे संपलेले. आणि कोळंबी तर आम्ही नेहमीच खातो, त्याच्यामुळे म्हटलं आज बोंबील. पण बोंबीलची इच्छा होती पण बोंबील मिळाली नाही आणि मग मांदेलीच घ्यावी लागली. तर मांदेली फ्राय केली, मसूरची डाळ केली आणि भात केला होता. जेवण करून झालंय. आता ना सगळ्या गोष्टी इकडे आरासार करते कारण मग परत संध्याकाळी उठून परत चहाला जाणार आपण. नंतर परत सगळं साफसफाई करायला जायचं, परत 15-20 मिनिटं आपली एक्स्ट्रा येणार. त्यापेक्षा आत्ताच क्लीन करून घेतलेलं बरं. सो सगळं क्लीन करून घेते. कपडे तर खूप भाईसाब पडले धुवायचे, कधी धुवणे, आजच धुवावे लागतील. आणि इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की माझं कॉलेज स्टार्ट होत आहे उद्यापासून, म्हणजे 4 जुलैपासून. आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट. बट बघूया कसं आहे काय आहे. सो मी हे करते की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करते BA मधून. सिम्पल आणि मला जे जमतं. ऑब्व्हियसली माणसाला जेवढं आपल्याला जमेल तेच करावं. आपण एक्स्ट्रा जर गोष्टीमध्ये, मी जर समजा सायन्स घेतलं, मला जमणार आहे का? ते नाही जमणार. आपली क्षमता किती आहे, कशामध्ये आहे, ती आपली कॅपॅसिटी समजून मग आपण ते करायचं. मला आर्ट्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, हिस्ट्रीमध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. सो मी 12th पण आर्ट्समधूनच केलं होतं आणि हिस्ट्रीमधून. सो तो सब्जेक्ट मला खूप आवडतो. मराठी भाषेवर माझं जास्त प्रभुत्व आहे. मराठीमध्ये मी एक्सलेंट आहे असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे मग आर्ट्सच घेतलं आहे. आणि ऑब्व्हियसली येस. आणि परत सिंगिंगची तर आवडच आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो हे तर कलेशीच निगडीत आहे या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मग आपण आर्ट्स निवडलं आहे. तर माझं फर्स्ट इयर असणार आहे आणि गॅप वगैरे खूप जास्त गेला. तर तुम्हाला ते नसेल माहिती की एक्झॅक्ट काय झालं आहे, मी आता एवढं लेट का करते ग्रॅज्युएशन. तर तुम्ही मंदार आंबोकर ब्लॉग्स, मी लिंक देते, तो प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ देते, त्याची व्हिडिओची लिंक. तुम्ही तिकडे जाऊन बघा की एक्झॅक्ट काय झालं होतं, मला एवढं लेट का होतं एज्युकेशनसाठी. बट ठीक आहे, आता माणसं 60मध्ये पण आपलं शिक्षण कंप्लीट करू शकतात. तर मैं क्या ही चीज़ हूँ. सो कर देंगे कंप्लीट. हो भी फर्स्ट इयर उद्यापासून स्टार्ट होतं आहे. मुंबईमध्येच आहे कॉलेज. आता कुठे आहे ते सांगणार नाही सगळे डिटेल्स वगैरे. सो चला मी पहिले आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. आणि हा आपला पहिला व्हिडिओ, त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला खूप छान वाटतंय. खूप दिवसापासून सुरू होतं की करायचं पण फायनली आज तो दिवस आला आहे आणि आपण स्टार्ट करतोय. रेग्युलर व्हिडिओ येतील असं मी बोलणार नाही की बाबा आपण डेली ब्लॉगिंग करतोय. ते मी आता तुम्हाला प्रॉमिस करू शकत नाही कारण कामं इतकी एवढी असतात की आपल्या पर्सनल लाईफमध्ये, किंवा खूप जास्तच कामं असतात की आपल्याला तेवढं डेली पॉसिबल नाही होत. त्याच्यामुळे मग मी एक दिवस गॅप करून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन, हे मी तुम्हाला आता बोलते. जसं करत जाईन तसं तुम्हाला मी अपडेट देतच राहीन आपल्या इंस्टाग्रामला वगैरे सुद्धा आणि इकडे सुद्धा. आणि आता कॉलेज स्टार्ट होतं तर सगळी तयारी करायची. बुक्स मेन म्हणजे सर बोलले की म्हणजे नवीन सिलेबस आलं आहे, पुन्हा नव्याने अभ्यास सुरू होणार आहे, पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टी होणार आहे. सो ते अजून एक्स्ट्रा गोष्टीचं बर्डन पडणार आहे लाईफमध्ये. असं आपण वेगळं काही करायला जातो तेव्हा नवीन गोष्टी असतात, त्याच्यामुळे मग ते अजून एक्स्ट्रा गोष्टी ॲड ऑन होणार आहेत त्याच्यामध्ये.
सो ते एक आहे. त्याच्यानंतर सकाळचं कॉलेज आहे माझं 7 वाजता आणि लवकरच घरी येईन, त्याच्यामुळे मला दिवसभर माझं पण काम करता येईल जे काय असेल ते. आणि आपल्या चॅनलवर रेसिपीज व्हिडिओ पण येतील. पहिला व्लॉग आहे. आणि हां, अजून एक गोष्ट की तुम्हाला असं म्हणजे कॉमेडी वगैरे आपल्या व्लॉगवर एवढं नाही हे मिळणार तुम्हाला असं, पण हां, मी जशी आहे माझी जशी जी काही लाईफस्टाईल आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या ब्लॉगिंग थ्रू. मला आवडलं, तुम्हाला अजून नक्की कमेंट करून सांगा की आपला पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय. आणि तुमच्यामुळेच मी हे चॅनल ओपन केलं आहे नवीन, कारण तुमचा भरपूर प्रतिसाद होता इंस्टाग्रामला की तू ओपन कर म्हणून. सो त्याच्यामुळे मी ओपन केलं आहे, नाही तर मी असं स्वतःहून डिसिजन नाही घेतलं आहे. तुमच्या वोट्सच्यामुळेच मी हे डिसिजन घेतलं आहे. करत जाऊया आपण आणि लेट सी काय होतं ते. बट माझी सिम्पल लाईफ आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते, तर त्याच्यामुळे मग माझी जी काही लाईफस्टाईल आहे, जे काय आहे रिअल, माझ्या इकडे तुम्हाला सगळं जे काय आहे ते रिअल, काहीच ज्यांनी मीठ मसाला नसणार, जे काय आहे ते जसं आहे ते तसंच त्याचप्रमाणे. सो येस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांमुळे मला एक सूट मिळाली आहे. मी सरांना सांगितलं की मला ना सर मला कंटिन्यू म्हणजे रेग्युलर लेक्चर्स अटेंड करायला नाही जमणार. सरांना मी सांगितलं की मी नक्की काय करते, यूट्यूब ब्लॉगिंग करते, हे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यामुळे सर खूप सपोर्टिव्ह आहे त्याच्या बाबतीत. तर सर बोलले की तू करस्पॉन्डन्सी कर आणि त्याच्यानंतर मग तुला जसं जमेल, जेव्हा तू बाहेर असशील म्हणजे कुठेही बाहेर वगैरे जाशील तुझ्या व्हिडिओजसाठी वगैरे, तेव्हा मग तुम्हाला फक्त अपडेट देत जा. त्याच्यामुळे हा एक कॉलेजमधून मिळणारा सपोर्ट एक वेगळा आहे, फॅमिलीचा सपोर्ट पण तेवढाच महत्त्वाचा असतो. सो माझी मम्मी पण खूप सपोर्टिव्ह आहे त्या बाबतीत. ती कधीही तत्पर असते की हां तुम्हाला हे करायचं तर तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये सातत्यता ठेवा. असं नको की एकदा केलं सोडून दिलं. त्याच्यामुळे ते एक मम्मीचं आहे. सो चला परत थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. तुझं तोंड बंद कर. मी तिथे काम करतो, मला काम करू दे, नाही तर तिथे चल व्हॉइस ओव्हर करायला. ह्याच्या गावात भाऊ तुझं काय सुरू आहे? अरे माझं आता सुरू झालंय, हिचं मगाचपासून सुरू आहे, गेल्या पाऊण तासापासून. बघ तर म्हणून तर इथे आलोय ट्रेक करून. भाऊ उठ लवकर, येतो तिकडे येऊन मारेल. झोपशील शांतपणे, बोलशील काय? शट युअर माउथ अँड कीप माउथ. डेंजर कारभार आहे बाबा तुझा. मम्मीला गप करून आला तो आता इकडून. नाही ते काय नुसती बडबड आईच्या गावात सालटी गाडी काढी सालटी. या मित्रांनो, नाश्ता करायला ताईचा ब्लॉग मी पण बनवतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नाश्त्यामध्ये बघा, आता तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे ते. गावी गेलो होतो, तुम्हाला माहितीच असेल मंदारच्या चॅनलवरती. तर गावावरून आल्यापासून कोरा चहाचीच लत लागलेली आहे. दुसरं म्हणजे फरसाण आणि चहाची सवय झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे असा डब्बा कोणाकोणाकडे असा खाऊचा भरलेला असतो, आपल्याकडे पण तसंच आहे. वॉट अ कोइन्सिडन्स की आज आहे ना आपला पहिला व्हिडिओ आहे आणि आज आपल्या घरी गोड पण बनणार आहे. आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कढईमध्ये घेतलं आहे तूप, त्याच्यानंतर आहे ना एका टोपामध्ये अशी शेवया घेतलेल्या आहेत, त्या एकदम हाताने बारीक चुरून घेतलेल्या आहे, जेणेकरून मोठ्या नको राहिल्या. तुपामध्ये जवळपास एक 2 ते 3 मिनिटच परतून घ्यायचे आपल्याला. आपण ऑलरेडी रोस्टेड शेवया घेतल्या, तर त्याच्यामुळे ना 2 ते 5 मिनिटच परतून घ्यायचे. इथे मी घेतलं आहे फ्रूट कस्टर्ड पावडर, फक्त 2 चमचे लहान. आणि आता आपण शेवयामध्ये दूध ॲड करतोय उकळलेलं. त्याच्यानंतर आहे ना आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक उकळी येऊन द्यायची. दूध बॉईल करून घेतो, त्याच्यामुळे लगेचच मी साखर पण ॲड करते आणि आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर फ्रूट कस्टर्ड पावडर, त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध घ्यायचं आहे आणि मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. फ्रूट कस्टर्ड पावडर एकदम कमी घ्यायची, कारण त्याच्याने घट्टपणा लगेच येतो. वेलची ॲड केली आहे, त्याच्यानंतर फक्त बदाम ॲड केले. तुम्ही इतर ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता. आता हा आंबा या प्रकारे कापण्याची तर मजाच वेगळी आहे भाईसाहेब, कारण आपण आहे ना आता याच्यामध्ये फ्रूट्स पण ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे ती खरी मजा आहे की नक्की टेस्ट कशी येईल. कारण याच्या अगोदर आपण शेवया फक्त तुपात आणि दुधात करायचो, पण यावेळेला थोडेसे डिफरंट. सो हा अख्खा पीस घेतलेला आहे आंब्याचं आणि आपण ते थोडं करून ॲड करणार आहोत. माझी म्हणजे नेहमी अशी सवय आहे की ना कोणाला हवं असेल तेव्हाच फक्त बाउलमध्ये काढायचं आणि त्याच्यानंतर मग ॲड ऑन करत जायचं. कारण नंतर कसं होतं की आपण एकदम सगळं दूध वगैरे ॲड केलं ना, तर कधी ती जास्त लोक खात नाही आणि ते वेस्ट होतं. त्याच्यामुळे नंतर मग फ्रेश दूध वगैरे ॲड केलं तर मग ते इझी होतं खाण्यासाठी आणि ते वेस्ट पण नाही जात. वरूनच सगळ्या गोष्टी ॲड केल्या आहेत, तूप, मँगो, ॲपल आणि ड्रायफ्रूट्स. त्याचं टेक्स्चर अशा प्रकारे आलं आहे आणि आता आहे ना आपण बघतोय तर किती सुंदर आहे. म्हणजे ना असं ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केले ना की गोष्टी अजून छान लागतात. टेस्ट करून साखर टाकली आहे. हो, मम्मीसाठी कमी गोड केलं होतं. गोड टाकला की साखर? चुल्लेश्वरी मस्त ना. मँगो फ्लेवर येतोय का ॲपल फ्लेवर? 100% एक नंबर. मध्ये जे ड्रायफ्रूट्स लागतात ना, गेम चेंजर आहे.
असं नेहमी नॉर्मली शेवया करतो, बट हे थोडंसं डिफरंट केलं आहे आपण. थोडासा मँगो घेतला आहे आणि ॲपल पण घेतले. तुम्हाला पण समजावं की कसं झालं त्यासाठी. मोठं फ्लेवर, कस्टर्ड पावडरची टेस्ट येते, तुपाची भरपूर टेस्ट येते, फ्रूट्समध्ये ॲपल लागतात ना मध्ये शेवयामध्ये, एकदमच भारी. तुम्ही नक्की ट्राय करा. 100 आउट ऑफ 100. सो असा होता आजचा आपला पहिला व्हिडिओ आणि पहिला दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओज येत राहतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी तर भाई साहब इट वॉज टू गुड. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑफ. बाय.